अरे भाई चल ना मित्रा, लवकर कर ना काम. अजून किती वेळ लागेल? हा थोडा वेळ लागेल. अरे यार, ही मुलगी कसलाही विचार न करता अशी कशी निघून गेली? आजी आपण फोन ट्राय करूया का? हो हो कर कर. हो फोन करूयात. ए सई तिचा फोन इथेच विसरून गेली. घ्या आता भ्रमणध्वनी पण इथेच विसरली. आणि फोन असून नसून उपयोग काय होता? रेंज नाहीये मोबाईलला. अरे पण मग संपर्क कसा करायचा आता तिला? कुठे गेली असेल ही मुलगी? हो ना, नेमकी आपली गाडी पण बंद पडली. तरी मी याला सांगत होते की तिच्या मागे बसून जा, तर हा इथेच विचार करत उभा. विचार करायला तरी वेळ कुठे दिला सईने? चावी घेतली आणि निघाली लगेच. या नवीन शहरात तरुण मुलगी रात्रीची एकटी फिरते बिचारी. माझं तर डोकंच चालत नाहीये. काय करायचं आता? काळजी नका करू, काही नाही होणार. अगं काळजी करू नका म्हणजे काय? शिर्डीला घेऊन जाते सांगून तिला इथे घेऊन आले. सईला जर काही झालं ना तर. आजी आजी तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला तर वाटतं ना सई भाईला भेटली असेल. मी भाईला कॉल करतो ना, लगेच ट्राय करतो. लागला तर लागला. हा हाय बाबा, लवकर चल, पटापट कर. नॉट रिचेबल येतोय. उपयोग काय भ्रमणध्वनी असून? झालंय, आपण निघूया. झालं, एक नंबर. चल आजी, काम झालं. चला चला चल भावा, लवकर लवकर. चिनू, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, घेतलेल्या वस्तू जागेवर का नाही ठेवत रे? किती पसारा करतोस रे? आई नको ना ग एवढी चिडचिड करूस. अरे मग स्वतःच्या वस्तू स्वतः जागेवर ठेवायला शिक. हो. ह्या पुस्तकं आवरून झाली. आता हे कपडे. देवा या दोघांना सद्बुद्धी दे. आई गंडांतर म्हणजे काय ग? गंडांतर म्हणजे जीवावर बेतेल असं संकट किंवा खूप मोठं संकट. म्हणजे हा पसारा आवरताना माझ्यावर आलाय ना, त्याला म्हणतात गंडांतर. गंडांतर म्हणजे खोली आवरताना आईवर आलेलं संकट. ए काय करतोस तू? तसं नाहीये, वेडेपणा करू नकोस उगाच. तूच म्हणालीस ना. अरे मी म्हंटल की गंडांतर म्हणजे खूप मोठं संकट. म्हणजे किती मोठं? म्हणजे समजा तू एखाद्या खूप मोठ्या जंगलात गेलायस तुझ्या मित्रांबरोबर. अचानक तुझे मित्र मागे राहिले आणि तू एकटाच खूप पुढे निघून गेलास. बापरे. मग काळोख झाला. एवढ्या मोठ्या जंगलात तू एकटाच आहेस. मग आहे ना हे खूप मोठं संकट. हो. किर्र काळोख. अचानक एक राक्षस काळा कुट्ट तुझ्या समोर येऊन उभा राहिला. हसत हसत तुझ्या जवळ 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 येऊ लागला आणि तू खूप घाबरलास. याला म्हणतात जीवावर बेतेल असं संकट किंवा गंडांतर. सुनसान रास्ते में अकेली लड़की, अपनी तो लॉटरी हो गई यार. गाड़ी बंद पड़ गई क्या? आजा तो मेरी बाइक से छोड़ता हो. इतना क्यूट आइटम, वो भी अकेले में. पार्टी तो बनते है यार आज. हे बघा, लांब
जवळ येऊ नका नाही तर मी मारेन ना. मराठी मराठी ढगाला लागली कळ पाणी टेम टेम गळा. अरे पकड तो. निकल गई यार. बॅड लक चला. थांबा 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 थांबा. मला उतरायचंय. कुठे जातोय आपण? मला सनशाईन हॉटेलला जायचंय. तुमचे खरंच खूप खूप आभार. तुम्ही वेळेवर आला नसता तर त्या गुंडांच्या तावडीत सापडले असते. अरे मराठीत काय बोलते मी. आपको मराठी आती है? बरं झालं. अहो माझा ना खूप जवळचा मित्र आहे, त्याला शोधायला आले आहे मी इथे. पहिल्यांदाच आले या शहरात, काहीच माहित नाही हो मला इथलं. त्याला शोधायला म्हणून निघाले आणि माझी गाडी बंद पडली आणि मग ते गुंड मागे लागले. तुम्ही वेळेवर आला नसता ना तर माझं काय झालं असतं मला नाही माहित. खरंच मी खूप मनापासून आभारी आहे तुमची. या अनोळखी जागेत तुम्ही अगदी माझ्या भावासारखे धावून आलात मदतीला. तुमचे खूप खूप आभार. हा येते मी. साई, बाकी सगळं ठीक आहे, बट भाऊ दॅट्स नॉट डन. इट्स नॉट एक्सेप्टेबल. चालणार नाही मला भाऊ वगैरे. नचिकेत तू? सो आता नाही ना बोलणार भाऊ? साई, तुला ना खूप मजा येते ना मला असा त्रास देऊन. तुला आनंद होत असेल, पण माझी इथे काय अवस्था झाली होती नाही कळणार तुला. मला वाटलं तू कायमचं निघून गेलास ऑस्ट्रेलियाला. वाव, दिस इज गुड. तूच बोलली ना मला निघून जा इथून, आमच्या आयुष्यातून, आमच्या मनातून. मग गेलो मी. तू आता चिडू नको माझ्यावर. व्हॉट एम आय गोना सपोज टू डू? मी म्हणाले म्हणून लगेच निघून जायचं असतं का? ऑब्विसली. हर हायनेसचे सगळे ऑर्डर्स मी नीट फॉलो करतो. हो का? ऑफकोर्स. हे ऐकून निघून गेलास तू, पण मी ऐकवलेली कविता त्याचं काय विसरलास ना? ती कशी विसरेन मी सई? 24/7 माझ्या मनामध्ये ती कविता प्ले होत असते. इट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. यु नो सई, ती कविता स्ट्रेंथ देते मला. इट गिव्स मी स्ट्रेंथ. आणि मग मला तुझा चेहरा दिसतो समोर.
सारखा दिसतो. खरंच? या हे सगळं माझ्या मनामध्ये होतं म्हणूनच ते मी इंडियामध्ये थांबलो ना. Otherwise I would have been in Australia right now. But here I am. तुझ्या समोर उभा आहे, राईट? ए शेवभाजी खूप छान आहे. ए हो खरंच, मला ना खूप आवडले आणि फूड इज यम्मी. पण भाजी थोडी स्पायसी आहे. अरे उलट गोडसर आहे. तिखट तर आपल्या महाराष्ट्रात असते. किती दिवसांनी जेवलो ग बाहेर ढाब्यावर. सुलूच्या लग्नाला धुळ्याला जाताना जेवलो होता आम्ही ढाब्यावर. 25 वर्ष झाली. अरे बापरे, एवढी वर्ष झाली. आता यांच्या राज्यात कोण बाहेर जेवायला घेऊन जाते. दिगंबर का नाही बोलत आहे आज? What's wrong with you? समोर जेवण आहे, तू काय बोलत नाही, काय खात नाही. What happened? भाई स्वप्न बघत होतो. स्वप्न? हा म्हणजे मी असा मस्त शाहरुख सारखा उभा आहे आणि माझी गर्लफ्रेंड अशी धावत 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 माझ्या जवळ येते आणि मला घट्ट मिठी मारते. ए डिग्स, काय रे माझ्या समोर काही बोलतोयस? लाज नाही वाटत तुला? आजी तुम्ही एकदम असा कूल आजी आहात, एकदम यो आजी. हा कूल? हा ए कूल कूल म्हणून फूल करू नकोस हं मला. मस्त आहे, कूल फुल मस्त. ए पण मला अजूनही एक प्रश्न पडलाय. गुंड माझ्या मागे लागलेले असताना नचिकेत नेमक्या वेळी तिथे कसा आला? भाई एकदम असा हिरो सारखी एंट्री घेतली हा का एकदम भाईने, मस्त. It's not like that. मी सांगतो काय झालं. जा रे डिग्स, वर जाऊन बघून ये सई पोचले का ते. हो जातो जातो. हा अरे भाई, अरे भाई होतास कुठे तू? अर्धा गुजरात मध्ये गरबा करायला लावलास. कुठे कुठे नाही शोधलं तुला? तुम्ही इथे काय करताय देखी? अरे तू चिडून आलास ना निघून, म्हणून आम्ही तुला शोधायला आलो तुझ्या मागे मागे. पण काय रे, ए परदेशींच्या ऑफिस मध्ये तुझं काय काम होतं? ते सिक्रेट आहे देवकी, मी सांगतो नंतर. पण कसलं सिक्रेट? सांगतो मी, बट मी फक्त तुला सांगणार. घरामध्ये बाकी कोणाला सांगायचं नाही. बरं बरं, नाही सांगणार. पण काय रे, सई कुठे वर आहे का? म्हणजे सई पण इथे आली? अरे तुला भेटायसाठी ती घाईघाईने निघून आली आणि तू आम्हालाच विचारतोय? अरे म्हणजे ती तुला अजून भेटलीच नाहीये? नाही, मी जस्ट खाली आलो आता कॅज्युअली. अरे देवा, म्हणजे मी एवढं धाडस केलं आणि आता ही पोरगी कुठे गायब झाली? देवकी एक मिनिट, मला क्लिअरली सांग, नीट सांग मला काय झालंय. अरे तुला भेटायसाठी म्हणून ती एकाची दुचाकी घेऊन पुढे आली गाईनी आणि ती आम्हाला वाटलं पोचली असेल.
ऑलराईट, तुम्ही इथे थांबा, मी बघून येतो. ओके, चल लवकर. अच्छा, म्हणून नचिकेत तिथे वेळेवर पोहोचला. भाईने एकदम सिनेमातल्या हिरो सारखी एंट्री मारली असली ना तरी आपला भाई खरोखर मध्ये पण हिरो आहे. हो, ते तर आहेच. हो का? बरं बरं. डिग्स मिस्टेक तुझी आहे. भाई आता यात माझी काय मिस्टेक? तू सईच्या मागे का नाही गेला? सई गेली तिच्या मागे गाडीवर बसून, तू का नाही गेला? हा भाई, हे बघ, मी जाणारच होतो पण आपली आजी एकदम गझलच्या स्पीडने माझ्याबरोबर बोलत होती आणि सई रॅप सॉंगच्या स्पीडने निघून गेली. मग मी कसा जाणार? चांगलंय गझल, चांगलंय. साहेब, तू खूप मोठी रिस्क घेतली. असं का केलं तू? अरे नाही, असं काय करतोस तू? तुलाच भेटण्यासाठी इम्पेशंट झाली होती ती आणि तू तिलाच प्रश्न करतोस. व्हॉट आर यू सेइंग? साई, मला बघण्यासाठी एवढी इम्पेशंट झाली तू? साई, खरं बोलते रिचा? गप्प बस. अगं लाजतेस का अशी? त्याला भेटायसाठी तर आलीस ना एवढं लांब. हे भाई, खरं तर तू माझी बात थोपटली पाहिजे. म्हणजे हे बघ, सई एकटी गेली, तिची गाडी बंद पडली. पण जर मी तिच्या बरोबर गेलो असतो ना तर आमचा ऍक्सिडेंट झालं असतं. रमेश, असं कसं होईल? अरे भाई, रिचाने माझी खोटी शपथ घेतली. आता मी मरणार. तू हे परत बोलला ना तर हे भाई, मी मारीन तुला. बोर करू नको. नाही भाई, नाही, मी बोर नाही करणार. आपण फक्त एंटरटेन करतो. सॉरी. चल बिल बोलूया. हा चल, हात दे ना भाई. मजा आली. काय मग सई? अगं खुश आहेस ना? काय काय ए रिचा, काय करतेस? असं नाही करायचं. हा हा. अगं आजी. आजी, तसं तुम्ही बघताय का सईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आहे. हो ग, साधं सुद्धा तेज नाहीये बरं का, हे प्रेमाचं तेज आहे. अरे का दोघे पिडताय मला तुम्ही? अगं जे फॅक्ट आहे तेच सांगतोय आम्ही. हो म्हणजे आज रस्त्यावर लाईट नसते ना तरी चाललं असतं. हो. एवढा तिचा चेहरा ग्लो करतोय. हो खरंच. हो का? हो हो हो. आजी, ही मुलगी ना आगाऊ आहे. तू अजिबात ऐकू नकोस हिचं. ही आगाऊ आहे? हो. मग मी काय कमी आगाऊ आहे? अगं मला एक कळत नाहीये की माझा हा गुण तुझ्यात कसा आला नाही. ही रिचाच माझी नाच चोटते. आजी, अगं काय तुम्ही दोघी? चला निघूया आपण. हो हो. हा चला. ए, निघायच्या आधी आपण एक सेल्फी घेऊया. शुअर, व्हाय नॉट? हा, मस्त रिचा, मस्त. आजी 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 असं. हा. ए थांब थांब. 3 नाही आजी, 2. दोन. चला. मी कसा दिसत होतो? मस्त दिसत होतो ना एकदम? हा मस्त, अमेझिंग डूड. बॉलिवूड मधून ऑफर्स येतील आता. कम ऑन, लेट्स गो. हा हो हो, चला आता निघूया. बसा रे गाडीत. चल. बस. चला. हळू. ए तुम्ही थांबा जरा. तुम्हाला नाही जाऊ देणार मी. या. देखी काय झालं, इथे का आणलं आम्हाला? आजी, काय झालंय? मला काहीच कळत नाहीये. सांगते, सगळं सांगते. बसा तुम्ही आधी.
तू बस ना देवकी. नाही असू दे. काही प्रॉब्लेम आहे का देवकी? काय झालंय मला सांग. मला माहितीये रे, तुमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आता मी जे सांगणार आहे ना, ते या सगळ्याचा विचार करूनच सांगणार आहे. म्हणजे बाळा, तू कितीही गुणी असलास, तुझं सईवर अगदी जीवापाड प्रेम असलं ना, तरी आप्पा तुमचं हे नातं कधीही स्वीकारणार नाहीत. याचं कारण एकच आहे नचिकेत, तू परदेशी आहेस. देवकी मी इंडियन आहे, मी ऑस्ट्रेलियन नाहीये. अरे पण तुझे आई बाबा आपला देश सोडून तिथे जाऊन स्थायिक झाले, तू तिथे वाढलायस. या गोष्टी आप्पा कधीही मान्य करणार नाहीत. त्यांची स्वदेशी तत्व माहितीत ना तुला. त्यांनी असं काय फरक पडतो देवकी? आप्पांना पडतो. देवकी मी कन्व्हिन्स करेन त्यांना, तू कशाला टेन्शन घेते? अरे त्याला कारण आहेत. आप्पांची ही स्वदेशी तत्व फक्त आपली भाषा, आपल्या वस्तू एवढीच मर्यादित नाही आहेत. तुम्हाला हे सगळं जरी वरवरच वाटत असलं ना, तरी त्याची मुळं खूप खोलवर गेली आहेत. असे काय रिझन्स आहेत? आमचा भूतकाळ